मटण लवर अहो चाललाय कुठं थांबा या इकडं अहो मटणामधला एक कांडक्या बाजू विषय घेऊन आलोय तुमच्यासाठी मटणमध्ये भरपूर वराड आहेत आणि तुम्हाला माहित आहे मटणाला आपण किती हवं आहे तुम्ही पण आहेच की मी एकटा आहे का सांगा बरं पण मटणाची खासियतच अशी आहे की मटण आवडल्याशिवाय राहत नाही त्याचा जो ज्युसीनेस आहे त्याची जी चव आहे ती अशी जिभेवर राहण्यासारखी आहे आणि मटणाची क्वालिटी आहे हा एकदम जबरदस्त पण ह्या मटणाच्या व्हरायटीमध्ये अजून डिश भरपूर आहेत जे आपल्याला आजपर्यंत खायला मिळाले नाहीत आता मी प्रवास चालू केला आहे त्या प्रवासामध्ये आपल्याला भरपूर काय काय खायला मिळणार आहे ठेवत नाही मी एक सुद्धा पण सांगली जिल्ह्यामध्ये असं बऱ्यापैकी मटणच्या ज्या डिश आहेत त्या अजूनपर्यंत आपण सांगलीमध्ये एवढं काही बघायला मिळालं नाही सांगलीमध्ये आता विट्यात आलेलो आहे मी विट्यातल्या कराड रोडला डेक्कन डायनिंग नावाचं एक हॉटेल चालू झालं जी फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि ह्या हॉटेलला चालू झालेली आहे ही मटण रोगनची डिश आता ह्या डिशची खासियत म्हणजे मला पण एवढी काय माहीत नाही पण मी आज ट्राय करून बघणार आहे पण ह्या डिशचं मी भरपूर वेळा नाव ऐकलंय आणि कमेंटमध्ये पण बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की ही डिश एकदा तो कव्हर करायला पाहिजेस आता ही डिश नेमकं ओरिजिन कुठलं आहे ते मला कमेंट करून नक्कीच सांगा पण ही डिश बनताना सुद्धा आपण बघणार आहे त्याची रेसिपी काय आहे ती सुद्धा बघणार आहे आणि ह्याची चव क्वालिटी काय पद्धतीची आहे ती सुद्धा बघणार आहे चला तर बघूया आपण हॉटेल डेक्कन डायनिंगची मटण रोगन जोश हॉटेल असं बनवा की माणसानं नुसतं बघत राहिलं पाहिजे एवढा जबरदस्त आणि जबरदस्त ॲम्बियन्स केला आहे हॉटेलचा एकदम मोकळीक आणि फ्रेश पण आहे बघा हॉटेलमध्ये वातावरण जर इथलं बघितलं तर फॅमिलीसाठी एकदम सुटेबल वातावरण आहे आणि हायजीन म्हणजे बघण्यावरूनच कळतं की इथले हायजीन काय मेंटेन केलेलं आहे मग आपण ओपन किचन दिसतंय ते ओपन किचनला आपण जाणार आहे आणि इथली जी स्पेशल डिश आहे मटण रोगन जोश ती आपण डिश कव्हर करणार आहे चला तर बघूया वेगवेगळ्या किचनमध्ये जाऊन आपण वेगवेगळ्या डिशेस कव्हर केलेत आजपर्यंत आणि आपल्या आवडत्या सगळ्यात गोष्टी जवळ म्हणजे मटण आणि मटणमध्ये आज आपण ही वेगळी व्हरायटी बघणार आहे ज्याचं नाव आहे मटण रोगन जोश ते आपल्याला कव्हर करायसाठी जी मदत केली आहे ते हॉटेल डेक्कन डायनिंग त्यांच्या आता किचनला आपण आलेलो आहे किचन जर पहिला तर एकदम हायजेनिक ठेवलं त्यात काही विषय नाही शेफ आपल्याबरोबर शेफ नाव काय आपलं तानाजी पाटील नमस्कार तानाजी पाटील प्रॉपर कोल्हापूर सर कोल्हापूर मग काय विषयच नाही मटण म्हटले कोल्हापूर म्हटले की नादच करायला नाही ही जी डिश आहे मटण रोगन जोश ही कुठली आहे म्हणाची हां सर म्हणजे ओरिजिन कुठलं आहे तयार कुठं झाली ही डिश सर काश्मीरी आहे सर काश्मीरी जर तुम्हाला प्रॉपर माहीत असेल तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा आता आपल्याला ही डिश तयार करण्यासाठी काय काय लागणार आहे मटेरियल जुलियन कटिंगमध्ये ओनियन आहे गार्लिक आहे आलं लसूण कोरिंडर ग्रीन चिल्ली ओके टोमॅटो टोमॅटो कांदा आहे बारीक स्लाइस केलेला लसूण आहे आलं आहे गार्निशसाठी वरती ती काय अद्रक आणि इकडे कोथिंबीर आणि बारीक केलेली ही मिरची आहे एवढं सगळं मटेरियल अजून बाकी काय आहे मटण आणि तर आपण सगळी डिश आहे ती प्रॉपरमध्ये इकडे बघूया चला जोश तयार करताना आपण फुल जोशमध्ये बघायला लागले तेल घेतलेलं आहे पहिला फ्राय पॅनमध्ये जिरे टाकले जिरे ओके जुलियन कटिंग ओनियन स्लाइस केलेला कांदा फ्राय पॅनमध्ये भाजून घ्यायचा जिऱ्याबरोबर रेसिपी एकदम प्रॉपर बघा कारण एकदम ओरिजिनल रेसिपी आहे उडकून काढलेली रेसिपी आहे त्यामुळे लक्ष देऊन बघा आणि जबरदस्त आहे तुम्ही घरात जरी ट्राय केलं तर चालतं त्यानंतर गार्लिक आलं लसूणाचं बारीक जे चॉप केलेलं आहे आलं लसूण टाकलेलं आहे त्यात ते सुद्धा फ्राय पॅनला मस्तपैकी भाजून घ्यायला लागले शेफ ग्रीन चिल्ली चॉप ग्रीन चिल्ली म्हणजे हिरवी मिरची बारीक कटिंग केलेली आणि हे टोमॅटो ते पण बारीक थोडासा लांबडा स्लाइस केलेला होता थोडं सगळं परतून घेतलेलं आहे फ्राय पॅनमध्ये मटनचा स्टॉक मटन स्टॉक इकडे मटन स्टॉक आहे मटन स्टॉक याच्यामध्ये टाकलं जनरली आलाकाड मेनूमध्ये ज्या डिशेस असतात त्याला शक्यतो चिकन आणि मटनचं सूप जे आहे ते काढून ठेवलेलं असते ह्याच्यात दाखवतो का इकडे मटन सूप आहे आणि इकडे चिकन सूप आहे ना आणि जसं तुमची ऑर्डर येतील तसं त्या काश्मीरी मिरची काश्मीरी चिल्ली लाल पावडर ओके काश्मीरी लाल पावडर 2 चमच टाकलेला हळद नाही गरम मसाला ओके कोरिंडर धना पावडर हां आणि हा मटन मसाला हल्दी पावडर हळद कस्तुरी मेथी प्रोसेस जी आहे ती प्रोसेस भरपूर महत्त्वाची असते कारण त्यामुळे त्या डिशला फ्लेवर येत असते हे जे सूप ठेवलेलं आहे सूप तुम्हाला ऑर्डर प्रमाणे जसं कस्टमर ऑर्डर करते तसं तुम्हाला ते बनवून देत असते मीठ टाकलेलं आहे आणि हे काय बटर
हे बटर अगोदर तूप टाकलेलं काय ओके तूप तुपाचं ह्या डिशमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व आहे. काश्मीरी डिश आहे त्यामुळे तूप पाहिजे. ही टाकलेलं आहे कांदा ग्रेव्ही. कांदा ग्रेव्हीची जर फुल रेसिपी तुम्हाला बघायला असेल तर कशी तयार केलेली आहे कांदा ग्रेव्ही तर इकडे तुम्हाला दिसत असेल तिथं जाऊन बघा. फुल कांद्याची ग्रेव्ही आहे. हे टाकलेलं आहे फ्रेशमध्ये एकदम बोकडाचं मटण नल्ली पीस. नळी पीस. अच्छा म्हणजे नळी पीस त्याच्यामध्ये पाहिजे. हो हो. मटण रोगन जोशला नळी पीस पाहिजे. 2-3 नळीचे पीस आहेत बघा. प्रॉपर शिजवून घेतलं पाहिजे. प्रॉपर मटण म्हणजे पहिला हाफ मटण शिजवलं असते हाफपेक्षा जास्त शिजवलं असते. फ्राय पॅनमध्ये अजून शिजवून घ्यायचं. याचं आपण खाऊन पण बघणार ट्राय पण करणार आहे. अजून याच्यामध्ये काय टाकायचं लास्टला क्रीम जाणार. क्रीम क्रीम आणि धनिया. ह्याच्यावरती जास्त असं हे नसतं का कट वगैरे नसतं. कट येणार लास्टला येणार सर. रोगन लास्टला येणार. हां हां प्रॉपर बॉईल झाल्यानंतर ते. ओके. आता आपलं मटण बॉईल म्हणजे शिजवायचं काम चालू आहे. फ्राय पॅनमध्ये प्रॉपर शिजलं पाहिजे ते. क्रीम फ्रेश क्रीम टाकलेलं आहे बघा. म्हणजे भरपूर नखरेल पदार्थ आहे. असं वाटलेलं की जास्त काही नसेल यात पण भरपूर काय काय आहे. नळीचा जो पीस दिसायला लागला यात माउथ वॉटरिंग एकदम पाणी सुटायला लागले. आता काय वरंडे शेवटला. थोडीशी कोथिंबीर आपल्या हंडीमध्ये काढून घेतलेला आहे. ही आत्ता अजून म्हणजे 80% प्रोसेस झाली. झालं. आता इथनं पुढची प्रोसेस अजून बाकी आहे. आत्ता डिशमध्ये एवढं आपण काढून घेतलेलं आहे मटण जे दिसताना एकदम जबरदस्त. रोगन ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे. रोगन काढून ठेवलं आहे. म्हणजे हे कशाचा रोगन असतो मला म्हणजे मटणाचा रोगन. मटण हो. मटणाचा जो कट आहे कटवरती. त्या कटामध्ये बाकीचं काय फक्त तेल आणि जो स्टॉक काढलेला आहे. हो सर. ओके. अशी जबरदस्त डिश आपल्याकडं तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असली तर जरा लाईक करा. ती जरा आपण खाऊन बघूया जरा चव घेऊन बघूया. ह्या हॉटेलची डिश बघितली आपण मटन रोगन जोश प्लेटमध्ये काढून घेतला. ह्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर हे मटन रोगन जोश आहे. आणि इकडं अनेक स्पेशल यांची चिकनमधली डिश आहे जी चिकन लवरसाठी एक नंबर आहे. चिकन भुना. आता हे चिकन भुना हे सुद्धा मी पहिल्यांदा खाणार आहे. आणि हे मटन रोगन जोश आहे ही सुद्धा पहिल्यांदा खाणार आहे. मी ट्राय करून बघणार आहे. काश्मीरी डिश आहे. काश्मीरी डिशमध्ये रोगन जो असतोय प्रॉपर रोगन म्हणजे तुपाचा जो कट असतो वर तुपाचा कट आहे तुम्हाला लेअर दिसत असेल. काही ठिकाणी जो रेड कलर म्हणजे काश्मीरी रेड कलर असतो जो प्रॉपर त्या काश्मीरीच्या याच्यामध्ये वापरला जाते. आता इकडे त्याप्रमाणे ते दिसणार नाही पण जी क्वालिटी आहे ती क्वालिटी ह्याला मिळतेच होती असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे आपण विदाऊट रोटी घेता आपण ह्याची क्वालिटी बघणार आहे कशी आहे. आणि ह्याच्यात कसं आहे की नळीचा पीस शिवाय असलाच पाहिजे त्याशिवाय ह्या डिशला मजा नाही. खाऊन बघूया. वा जाय काय एकदम जबरदस्त फ्लेवर काढलेला आहे आणि एकदम जबरदस्त डिश. ह्या म्हणजे काय म्हणतात जी एखादी चव मिस करतो आपण मटनमध्ये मटणाचा असा फ्लेवर पाहिजे आणि जी ग्रेव्ही याला प्रॉपर मॅच झालेला आहे. जायका एकदम जबरदस्त येतोय मटणाचा खतरनाक आणि त्यात मटण एकदम फ्रेश असल्यामुळं नाही चव अजून वाढून येते जबरदस्त. वा बरं फॅन झालो या डिशचा. मी कुठनंही ट्रॅव्हलिंग करून तुम्ही आला आणि ह्या डिशसाठी थांबला तर एकदम जबरदस्त त्या क्वालिटीची डिश आहे. मला ग्रेव्ही संग ट्राय करायला भारी वाटेल. ची रोटी संग मी ट्राय करणार आहे. याला थोडीशी ग्रेव्ही द्या. मटनचा हे मऊ मऊ पीस आणि साईडला थोडीशी ग्रेव्ही आहे. कॉम्बिनेशन मॅटर करते हो शेवटी. लाजवाब आहे. खुश झालो मी. कुठूनही ट्रॅव्हलिंग करून तुम्ही इथं थांबत असला तर ही डिश त्या मापाच्या आहे जी तुम्ही ट्राय करू शकताय. जबरदस्त आहे. ह्याच्यावरती अजून एक यांचं कॉम्बिनेशन आणि स्पेशल डिश चिकन भुना सगळं बोनलेस पीस येते त्याच्यामध्ये दिसताना गोल गोल तुम्हाला दिसेल. आणि ह्याच्यामध्ये पण ग्रेव्ही आहे ही जरा ट्राय करून बघूया आपण.
मेन काय विषय माहिती आहे का तुमच्या ग्रेव्हीलाच टेस्ट जबरदस्त आणि त्या ग्रेव्हीमध्ये जे मसाल्याचं कॉम्बिनेशन येते हा हा शब्दात सांगू शकत नाही एवढं जबरदस्त हे कॉम्बिनेशन आहे प्रॉपर जी चव म्हणतो आपण ज्याला नॉनव्हेजची ग्रेव्ही टाईपमध्ये चव पाहिजे ती प्रॉपर चव आहे आणि हे चिकन लवरसाठी सुद्धा ज्यांना चिकन आवडते क्लोज आहे असं पुढं ज्यांना चिकन आवडते त्यांना हे ट्राय करायसाठी भारी आहे ग्रेव्हीवर ही कॉम्बिनेशन खतरनाक पण आपण आहे मटन लवर आपल्याला मटन जास्त आवडते त्यामुळे मटणाची ही डिश मला 100% आवडली असणार आहे त्यात नळीचा पीस आणि एवढं भारी लुसलुशीत शिजलेलं जे मटन आहे ते मटन बघूनच पहिला मी इथं भाळलेलो आणि त्यात ती जी ग्रेव्हीची टेस्ट लागली मटन रोगन जोश नावाची डिश मी खाल्ली सुपर 100% ट्राय करायला लागते तुम्हाला इथे यायला लागतं एकदम जबरदस्त आणि जबरदस्त क्वालिटीचं मटन रोगन जोश मी खाल्ले सुपर क्वालिटी मनाला लागली ह्याच्यापेक्षा अजून कुठं पुढे गेलो लांब गेलो तर अजून त्याच्यामध्ये आपण व्हेरिएशन बघूया किंवा व्हरायटी बघूया पण जे आज पहिल्यांदा डिश खाल्ल्या ते जबरदस्त होती आलाकाट मेनूमध्ये जेवढे इथं डिश मी खाल्ल्या भुना चिकन होतं तंदुरीमध्ये आयटम होतं ते सगळं जबरदस्त वाटलं आणि विदाऊट एनी अजिनोमोटो टेस्टिंग ते जाणवून येते त्याच्यामध्ये रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा अशाच रेसिपी मी तुमच्यापर्यंत आणत राहणार आहे फूड ब्लॉग मी तुमच्यापर्यंत आणत राहणार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपलं मराठी चॅनलचं नाव आहे जाऊ तिथे खाऊ मजेत राहू